अगं ए बाई, काय डोळे बिळे फुटलेत का तुझे? लोकांच्या भानगडीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा तो खालचा खड्डा बघितला असताना तर ही वेळच आली नसती. शी फु. आबा आला आता तोच शिकवेल तुला कोसा घ्यायचा असेल. या जन्मात तरी अशक्य आहे. लग्नासाठी पण तूच कन्व्हिन्स कर. मी करेन, मी करीन. स्वतः राहिली तशीच आणि म्हणे मी करीन. तू दिलेलं घड्याळ अगं नकली आहे. ओरिजिनल असतं त्याला रोलेक्स म्हणतात. फॉलिक्स आहे. हे असं आहे आजकालच्या मुलींचं. सॉरी म्हणतात पण हे असं. ते डोंट मीन इट ग. काल परवाच्या मुलींचं पण असंच आहे. सॉरी ऐकून घेता येतं, बोलता येत नाही. येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला सामोरं जाशील आणि एन्जॉय करशील. बरोबर? एका तिखट टोमण्याची तितकीच गोड माफी. वाना फ्रेंडशिप मी आम्हाला दोघांना ऑलमोस्ट किस करताना बघून तिचा चेहरा म्हणजे डिटर्जंट ऍड मधल्या बेडशीट सारखा पांढरा पडला होता. आपण आज जे वागतो त्याचा उद्यावर परिणाम होतोच ना. आशूला फोन करून येते. किती ते प्रेम. किती बिनधास्त आहेस ग तू. तुला भीती नाही का वाटत? ज्याच्या भीतीपोटी आपण आज जगायचं विसरतो त्या भविष्याची काळजी करायला मला नाही आवडत. माझ्या आणि माझ्या कुटुंबियांमध्ये एक विचित्र बेबनाव आहे. असं वाटतं जसं मी नसते तर कोणाचं काय अडलं असतं. माझ्यासारख्या अशा इंडिपेंडेंट रोखठोक बोलणाऱ्या पुरुषांना उघडपणे भेटणाऱ्या पानपट्टी मुली सगळ्यात त्यातल्या नसतात.